देवाकडे या, देवाच्या लोकांना. यस आमेन. तोच तुमच्या हृदयाला शोभिवंत करणारा आहे. आमेन. तोच तुमचं जीवन बलिष्ठ बनवणारा आहे. निंदा करताना इरम्या ऐकायचा. लोकांनी इरम्याला खाचेत टाकलं, चिखलात टाकलं, विहिरीत टाकलं. इरम्याला एवढा राग आला. इरम्या म्हणतो, प्रभू तू का मला फसवणाऱ्या झऱ्यासारखा झाला आणि माझी जखम का बरी होत नाही. देव म्हणला, एक काम थांब जरा. आता तुलाही बोलला ना, आता माझं ऐक. की लोक देवाचं ऐकणार आहेत. यस. बायबल मधले देव म्हटला, तर तू परत येशील तर मी तुला परत आणीन. तर मी तुला परत आणीन. आणि धन्य ते लोक ज्यांना देव परत आणतो. आमेन. आणि धन्य ते लोक जे देवाकडे परत येतात. यस आमेन. रोज सकाळ. सिस्टर, राजांचा राजा, ब्रदर, राजांचा राजा त्याच्यावर तुम्ही उभे राहणार. म्हणून बायबल सांगतं की जो आपल्या धंद्यात निपुण आहे तो हलकट माणसासमोर उभा नाही राहणार. यस आमेन. तो देवासमोर उभा राहणार आहे. आमेन. आणि जे देवासमोर उभे आहे, यस आमेन. जर तू परत आला तर देव तुला परत उभा करेल. आमेन. आणि तू हलक्यातून जर मौल्यवान काढशील, पण जो ख्रिस्त गौरवाची आशा तुझ्यात मौल्यवान आहे. यस आमेन. तू हलका असशील, तू मातीचं पात्र असशील, पण तुझ्यामधून जे वचन निघतात ते मौल्यवान आहे. तू आपल्या मुखातून काय काढतोस हे खूप महत्वाचं आहे. तू हलक्यातून जर मौल्यवान काढशील तर तू माझे मुख कसा होशील. तर देव म्हणतो, ऐक इरम्या, तू माझं मुख कसा होशील.